श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 830. आपण प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीतून या प्रवर्षण पर्वतावरून दिसणाऱ्या या वर्षा ऋतूतल्या वेगवेगळ्या प्रसंगांचं चिंतन पाहत आहोत. अवतीभोवती अनेक घटना ज्या वर्षा ऋतूमध्ये आपण सर्वसामान्य लोक नियमितपणे पाहतो, परंतु त्या घटनांच्या आधाराने जीवनासाठी कुठलीही सूत्र आपण प्राप्त करू शकत नाही. परमात्मा हा सर्व साक्षी आहे आणि त्यामुळं साक्षीत्व भाव जोपर्यंत हृदयात येत नाही तोपर्यंत प्रकृती देखील आम्हाला सूत्र देऊ शकत नाही. प्रभू रामचंद्रांचं हे साक्षीत्वच जणू काही आम्हाला या चिंतनातून दिसत आहे. आपण कालच्या दोह्याचं गायन केल्यानंतर काही चौपायांचं चिंतन बघितलं आणि त्या आधाराने प्रभू रामचंद्र आपल्याला जेव्हा जीवनातून सद्ग्रंथ लुप्त होतात तेव्हा जशी वहिवाट जीवनाची आपल्याला सापडू शकत नाही, तसंच या वर्षा ऋतूमध्ये गवत वाढल्यामुळं वहिवाटीचे रस्ते देखील झाकले गेले आहेत. या आधाराने प्रथम सूत्र सांगतात, बेडकांचे हे आवाज जणू काही वेदध्वनीची प्रचिती प्रभू रामचंद्रांना देत आहेत. त्यातून बालवयात होणारे संस्कार, एकत्र सामुदायिक उपासनेचं महत्व, या सर्व गोष्टींचं चिंतन आपण पाहिलं. ज्या सुंदर या झाडांना या वर्षा ऋतूमुळे एक बहारदारपणा आलेला आहे, त्या कारुण्याचं, या सद्गुरूच्या असलेल्या कृपेचं महत्व आपल्या जीवनाला कशा पद्धतीने प्रसन्नता प्रदान करतं, हे सूत्र आपण या उदाहरणातून बघितलं. आणि त्याच वेळेला जी या तांबडा घमासा किंवा रुईच्या झाडासारखी झाडं आहेत, जी खरं तर इतर झाडांच्या बरोबर पावसाळ्यामध्ये बहरायला हवीत, परंतु तिथं मात्र अशी कुठलीही स्थिती दिसून येत नाही. यावरून प्रभू रामचंद्र म्हणतात की जेव्हा सुराज्य येतं त्यावेळेला दुष्टांच्या संकल्पना देखील अशाच पद्धतीने रोडावल्या जातात. या पावसाळ्यामध्ये आणखीन एक सुंदर गुणधर्म प्रभू रामचंद्रांना दिसतोय की कुठेही धूळ अजिबात दिसत नाहीये, कारण धुळीचा आणि जलाचा संग झालाय आणि त्यामुळे धूळ वेगळेपणाने उडू शकत नाही. त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र म्हणतात की क्रोध हा जेव्हा धर्माशी संग पावतो तेव्हा क्रोध देखील अंतःकरणामध्ये उदयाला येऊ शकत नाही. अशा रीतीने सज्जनो, आपण इथपर्यंतचा भाग या चौपायांमधला अभ्यासला. आपण कालच्याच निरूपणामध्ये सर्व चौपायांचं गायन केलेलं आहे आणि त्यामुळं पुन्हा त्याची दुरुक्ती नको. आपण थेट या कथा चिंतनामध्ये आता प्रवेशात. प्रभू रामचंद्रांची दृष्टी या वर्षा ऋतूमध्ये ही नटलेली जी सृष्टी आहे त्याचे वेगवेगळे अंश अभ्यासत आहे. प्रभू रामचंद्रांची नजर स्वाभाविकपणे अत्यंत लांब लांब पसरलेल्या शेतांवरती देखील जाते. शेतं देखील अत्यंत बहारून आलेली आहेत. पीक देखील अत्यंत जोमाने वाढलेलं आहे आणि ती शेतं वाऱ्याच्या बरोबर अत्यंत सुंदर पद्धतीने डुलत आहेत. त्या शेतांकडे पाहून, आलेल्या अन्नधान्याकडे पाहून एक विशेष आनंद प्रभू रामचंद्रांच्या हृदयात होतोय. प्रभू रामचंद्र म्हणतात की ससी संपन्न सोहमही कैसी, उपकारी कै संपत्ती जैसी. या शेतांमध्ये आलेली ही अन्नयुक्त अशी अवस्था पाहिल्यानंतर ही पृथ्वी कशी शोभायमान दिसत आहे, तर प्रभू रामचंद्र म्हणतात की जसं एखाद्या उपकारी पुरुषाची संपत्ती
ही अत्यंत शोभायमान दिसावी त्या पद्धतीने ही शेत दिसत आहेत. बघा सज्जनो, संपत्ती ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. किंबहुना सूर्योदयापासून ते रात्री निजण्यापर्यंत आमच्या सगळ्यांची धडपड एकाच गोष्टीसाठी चालली आहे, संपन्नतेसाठी. संतांनी कधीही पैशाचा अव्हेर केला नाही. कधीही प्रापंचिकांच्याकडे पाहून तुम्ही हे पैसे का मिळवता अशी त्यांनी पृच्छा केली नाही. मला माझ्या आजोबांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणायचे माझ्या वडिलांना, आणि वडिलांकडून आम्हाला ते कळालं की ते म्हणायचे की पैसे मिळवण्याला जेवढी अक्कल लागते त्याही पेक्षा पैसे खर्च करण्यामध्ये आपल्याला जास्त अक्कल असायला हवी. अनेकांना पैसे कसे मिळवायचे याचं अतिशय उत्तम ज्ञान असतं. या पैशाचा ते विलक्षण संचय देखील आपल्या जवळ करत असतात. या पैशाच्या आधाराने ना ते स्वतः त्याचा आनंद घेतात, त्यांचं जीवन बघावं तर विशेष दैन्यवाणेपणाने ते जीवन जगत असतात. आलेले पैसे बँकेमध्ये एफडी करणं, मुलाबाळांसाठी सांभाळणं, 5 वर्षासाठी सिनियर सिटीजनना अजूनही काय व्याज मिळू शकेल अशी पृच्छा करत राहणं, आणि सदैव त्या मिळालेल्या पैशाच्या आनंदापासून लांब राहून आणखीन त्यामध्ये कशी वृद्धी होईल याच्याच विवंचनेमध्ये आपण अनेक लोक आजच्या काळामध्ये पाहतो. मग केवळ इथं वयोवृद्धच मंडळी नाहीत, तरुणांची देखील अशीच अवस्था आहे. अनेकांच्याकडे उत्तम पैसा आहे, संपत्ती आहे, सर्व प्रकारची सुख आहेत, परंतु या सर्वांच्याकडे पाहिल्यानंतर विशेष प्रसन्नता आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. अर्थात यामागं आणखीन एक दृष्टिकोन असा असू शकतो की एखाद्याच्या संपन्नतेकडे पाहून आपल्याला मत्सर देखील होऊ शकतो, आणि त्यामुळे ती संपन्नता कदाचित आपल्या मनामध्ये प्रसन्नता निर्माण करू शकणार नाही. परंतु सज्जनो, संपन्नता ही कशी असावी तर संपन्नता ही या अन्न देणाऱ्या शेतासारखी असावी. बघा, ज्या भूमीमधून हे पीक उगवलेलं आहे, ज्या भूमीने या पिकाला सांभाळलं, आपल्या कुशीमध्ये, आपल्या गर्भामध्ये त्याला अंकुर प्राप्त होण्यापर्यंत सांभाळलं, या पंचमहाभूतांनी आपलं सर्व चैतन्य त्या बीजाला प्रदान केलं. मी बऱ्याचदा म्हणतो ना की किती सृजनशीलता आहे या सृष्टीमध्ये. एखादं बीज भूमीमध्ये पडलं की भूमी त्याच्यावरती तेवढंच वजन टाकते जेवढं ते सहन करू शकेल. त्याला हवेचा पुरवठा येण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सच्छिद्र अशी ती भूमी अवस्था ठेवते. जल देखील केवळ तेवढंच त्याच्या जवळ जातं ज्याच्या आधाराने ते जगू शकेल, त्याला अंकुर फुटू शकेल. तो अंकुर या पृथ्वी मातेच्या गर्भातून हळूहळू वरती येतो, तेव्हा सूर्यप्रकाश देखील त्याला अशाच पद्धतीने सांभाळतो की ज्यामध्ये त्याचा विकास होऊ शकेल. हा वारा देखील त्याच्याभोवती अशाच पद्धतीने घुटमळतो की ज्या आधाराने त्याला आवश्यक असलेले वायू तर मिळतील, परंतु आपल्या या वेगाचा त्याच्यावरती कुठलाही प्रभाव पडणार नाही. अशा रीतीने हे आकाश तत्व देखील त्याला वाढ होण्यासाठी सर्व बाजूने आधारभूत ठरतं. अशा रीतीने हे सुंदर पीक त्या शेतामध्ये येतं. मला सांगा, एवढी सर्व मेहनत या पंचमहाभूतांनी केली, परंतु यांच्यापैकी कोणाला त्या शेतामध्ये आलेल्या पिकापासून आपलं पोट भरायचं आहे? कोणालाच नाही. ही खऱ्या अर्थाने निस्वार्थी सेवा आहे. आणि ही संपन्नता ही खऱ्या अर्थाने अन्न रूपाने आहे. आपण बघतो ना, अनेकदा लोकांकडे पैसा इतका असतो, परंतु घरामध्ये कोणी 4 घास प्रेमाने खायला घालायला नसतं. त्यामुळं अन्न हे पूर्ण ब्रह्म आपल्याकडे म्हटलं जातं.
अन्न ही खऱ्या अर्थाने संपन्नता आहे. मनुष्याला पोटभर, रुचकर, अत्यंत समाधानाने 4 घास खाता येणं, हीच आजच्या काळामध्ये आपण खरी संपन्नतेच्या मोजमापाची अवस्था केली पाहिजे. का श्री महाराज आपल्याला खायला घालतात सर्वांना? कारण त्या अन्नाच्या आधारानेच आमच्या जीवनामध्ये समाधानाची आम्हाला प्राप्ती होऊ शकते. आणि हे अन्नदान श्री महाराज करतात. त्या अन्नदानातून श्री महाराजांना काही अपेक्षित आहे का हो तुमच्याकडून? काही लौकिक, काही विषय, या कुठल्या मोबदल्याच्या आधाराने श्री महाराज आपल्याला खायला घालतायत का? म्हणजे ज्या पद्धतीने ही पंचमहाभूत निस्वार्थी सेवा या सर्व जीवांची करायचे, त्याचप्रमाणे हे सद्गुरु तत्व देखील अपार कष्ट घेऊन आल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मुखामध्ये अन्न कसं जाईल याचा विचार करायचे. परंतु श्री महाराजांच्या कदाचित आपण तसबिरीकडे पाहू तेव्हा वाटेल की अरे एका लंगोटीवरती राहणारे श्री महाराज, परंतु जेव्हा त्यांची ही खरी संपन्नता आपण पाहतो आणि त्यामुळे आपण अभंगामध्ये म्हणतो की काही नसे त्याचे घरी पण कुबेर लोळे दारी. ही संपन्नता आहे बघा, ही प्रसन्नता आहे. सज्जनो, सांगायचा उद्देश की आयुष्यामध्ये कितीही श्रीमंत व्हा, कितीही पैसा मिळवा, परंतु त्यामधला काही अंश तरी निदान निस्वार्थीपणे या सृष्टीतल्या जे घटकांना त्याची अत्यंत गरज आहे त्यांना मनोभावे देण्याचा प्रयत्न करा. पूज्य मोरारी बापू त्यांच्या सर्व श्रोत्यांना सांगायचे की तुम्ही फक्त तुमच्या उत्पन्नातला 10% भाग हा प्राणी मात्रांच्या सेवेसाठी बाजूला ठेवा. आणि त्याला ते उदाहरण द्यायचे की मी हे का सांगतो तुम्हाला. म्हणाले एखाद्या आपण घरामध्ये गेलो, खोलीमध्ये बसलोय आणि उकडायला लागलं, संध्याकाळची हवा सुंदर वाहतीये बाहेर पण खोलीमध्ये उकडते, अशा वेळेला आपण काय करतो? खिडकी उघडतो. परंतु एक खिडकी उघडून आपल्याला हवा मिळू शकत नाही, त्यासाठी दुसरं काहीतरी हवा बाहेर जाण्यासाठी देखील आपल्याला उघडावं लागतं. तेव्हाच ती हवा आपल्या खोलीमधून वाहते, आपल्याला देखील प्रसन्नता देते, आनंद देते. सांगायचा उद्देश असा आहे की लक्ष्मीसाठी दरवाजा उघडावा, परंतु लक्ष्मी केवळ आपल्या दरवाजाने आत येऊन थांबली तर ती आमची घुसमट करेल. त्यासाठी कुठल्या तरी जीवांना निस्वार्थपणे त्या लक्ष्मीचा सदुपयोग करण्याची शिस्त जर आपण आपल्या आयुष्यात लावली तर ती लक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये अखंड प्रवाहित होत राहील. तुमच्या जीवनाला मांगल्य देईल, प्रसन्नता देईल आणि इतरांच्या देखील जीवनाचा ती आधार ठरेल. सज्जनो, हे नामस्मरण, ही रामकथा आम्हाला का करायची, का ऐकायची? कारण आम्हाला जर ही प्रसन्नता आपल्या जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर निस्वार्थतेचा उदय झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवून, किंबहुना मोक्षाची देखील अपेक्षा ठेवणं, हे देखील आमच्या या परमार्थामधला अडथळाच आहे. म्हणून श्री महाराज म्हणायचे की मला काहीच नको, काहीच नको, काहीच नको. या भूमिकेमध्ये राहायला शिका. जेव्हा तुम्ही अशा भूमिकेमध्ये राहाल ना, मग कदाचित तुमच्याकडे असलेले 10 रुपये देखील ₹1,00,000 असल्यासारखी संपन्नता तुमच्या जीवनामध्ये प्रदान करेल. आणि जर तुमचा स्वभाव याच्या विपरीत असेल तर तुमचे कदाचित कोट्यावधी रुपयांपेक्षा देखील झाडाच्या सावलीमध्ये मीठ भाकर खाणाऱ्याची संपन्नता ही विशेष आनंदमय ठरेल. बघा, चॉईस तुमचा आहे जीवन कसं जगायचंय. आणि प्रत्येक ठिकाणी पैसा देणं एवढंच एक मार्ग, अशा पद्धतीने राहू नका. समर्थ म्हणतात जे तुम्हाला अनुकूल असेल ते द्या. मग कोणाला पैसा देतात असेल जरूर द्या. जर तुमच्याकडेच त्याची कमतरता असेल तर निदान तुमच्या घासामधला घास कोणाला तरी अन्न रूपाने द्या. अन्नाची देखील कमतरता असेल तर कोणासाठी तरी आपला देहाला कष्ट द्या. त्याची काही कामं असतील तर ती निस्वार्थपणे करून द्या.
देह देखील कष्टमय असेल, तो देखील कोणाच्या उपयोगाला येण्यासारखा नसेल, तर निदान त्याच्यासाठी मनोभावे प्रार्थना तरी करा. बघा, तुम्ही अशा पद्धतीने जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत देत राहा, तुम्ही स्वाभाविकपणे प्रकृतीशी एकरूप होऊन जाल. प्रभू रामचंद्रांनी या अत्यंत सुंदर शेतांकडे पाहून अंतःकरणामध्ये या पृथ्वीचं मनोमन गुणगान केलं. या पंचमहाभूतांचे त्यांनी अत्यंत मनापासून आभार देखील मानले. हळूहळू संध्याकाळ होऊ लागली, सूर्यास्त झाला, अंधकार पडू लागला. इतक्या वेळ सूर्य असताना जी सृष्टी अत्यंत सुंदर पद्धतीने या गुहेतून प्रभू रामचंद्रांना दिसत होती, तीच सृष्टी या अंधकारामध्ये बुडून गेली. आणि जसा जसा रात्रीचा प्रहर पुढं पुढं येऊ लागला, तसे तसे या प्रवर्षण पर्वतावरून वेगवेगळ्या ठिकाणी काजव्यांचे थवे प्रभू रामचंद्रांना दिसत आहेत. काजवे अत्यंत सुंदर दिसत आहेत. ते दृश्य देखील अत्यंत सुंदर आहे, शोभायमान आहे. परंतु त्यांचा प्रकाश हा त्यांच्या स्वतःसाठी देखील अपुरा आहे. हे केवळ बाह्यांगाने असलेलं सौंदर्य हे कोणाच्याच उपयोगाला येण्यासारखं नाहीये. प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतायत की अंधारामध्ये हे काजवे अशा पद्धतीने शोभिवंत दिसतायत, जसे या कलियुगामध्ये या अज्ञानरूपी अंधकारात दंभी लोकांचा समाज हा एकत्र झाल्यानंतर अशाच पद्धतीने प्रकाशमान दिसतो. बघा, आजच्या काळामध्ये परमार्थ या शब्दाच्या आधाराने अनेक ठिकाणी व्यवसाय चालू आहेत. हे काही आपण वेगळेपणाने सांगायलाच नको. आणि मग अशा लोकांच्या बोलण्याकडे जर आपण पाहिलं तर ते ग्रंथांचे वेगवेगळ्या प्रकारचे उतारे देतील, दाखले देतील. त्यांचं संभाषण अत्यंत अस्खलित असेल, तुम्ही अत्यंत प्रभावित होऊन जाल त्यांच्या संभाषणाने. आणि असे मोठेच्या मोठे समुदाय कदाचित तुम्हाला दिसतील आणि आपण मनामध्ये विचार कराल की अरे बाप रे, कोण म्हणतं कलियुग आलंय, केवढे ज्ञानी लोक आहेत, केवढे विद्वान आहेत. परंतु सज्जनो, परमार्थ हा प्रभावासाठी नाहीये. बरं, आपल्या हृदयस्थ असलेल्या आत्मारामाशी आपण प्रामाणिक होऊन जगण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ आहे. जगाला प्रभावित करून केवळ टाळ्या मिळतील. प्रभू रामचंद्रांनी आपल्या स्वभावाला पाहिलं आणि जर तो स्वभाव त्यांना अत्यंत आवडला तर आपण या जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडू. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आता एक सूत्र आपण अवलंबायचं. जगासाठी आपण काही करायच्या दृष्टीने, त्याला प्रभावित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायचा नाही. श्री महाराज म्हणतात ना की काळ असा कठीण आहे की आपण कोणालाही सुधारायला जाऊ नये. आपणच आपल्या स्वतःवरती प्रयोग करत राहावेत, आपल्या स्वतःच्या अंतरंगातले दोष हुडकून काढावेत आणि त्या दोषांना विसर्जित करण्याचा प्रयत्न करावा. हा सगळा एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे परमार्थ. मग या युगामध्ये येणारा प्रत्येक संत हा असाच आहे असं म्हणायचंय का? आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. प्रत्येक युगामध्ये तो भगवंत संतांना पाठवतच असतो. त्यामुळे आपण संतांची परीक्षा करायची की हा दांभिक आहे का हा सात्विक आहे, हा आपला अधिकार नाही. बरं, आपण त्यांच्याविषयी कुठली पूर्वग्रह दूषित भूमिका देखील घेऊ नये. मला असं वाटतं की आपण केवळ आपल्या स्वतःवरती काम करत राहावं आणि जशी जशी तुमच्या चित्ताची शुद्धता होत जाईल त्या त्या अधिकाराचा मनुष्य तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो. तुम्हाला तो त्या असलेल्या टप्प्यापासून पुढे जाण्यासाठी मदत करतो. श्री महाराज म्हणायचे की तुम्ही गुळ व्हा, मुंगळ्यांना आमंत्रण देण्याची वाट पाहू नका. मुंगळे आपोआप येतील.
त्याप्रमाणे हिमालयातून एखादा सच्शील साधू तुमच्या जीवनात येईल आणि तुमचं कल्याण करून जाईल. आपण ते योगी परमहंसांचं एका योग्याची आत्मकथा पुस्तक कदाचित वाचलं असेल. त्या सर्वांचे, या क्रियायोगाचे जे परात्पर गुरु आहेत ना, ज्यांना बाबाजी म्हणतात, ते बाबाजी आजच्याही काळामध्ये जो मनुष्य त्या क्रियायोगासाठी परिपूर्ण आहे त्याला येऊन प्रत्यक्ष दर्शन देतात. हे अगदी आजच्या काळामध्ये देखील घडणाऱ्या अनेक लोकांच्या अनुभवावरून सिद्ध होतं. सध्याच्या काळामध्ये ते श्री एम नावाचे एक अत्यंत विद्वान गृहस्थ आहेत. इंग्रजीवरती त्यांचं प्रभुत्व आहे. अनेक देश विदेशामध्ये त्यांच्या या प्रवचनांनी लोक क्रियायोगाच्या दिशेने वळलेली आहेत. त्यांना देखील वयाच्या 8व्या वर्षी घराच्या परसामध्ये या बाबाजींनी येऊन दर्शन दिलं. त्यांना डोक्यावरती हात ठेवून सांगितलं की योग्य वेळेला मी तुला मार्गदर्शन करीन. आणि त्यानंतर हिमालयामध्ये ऋषिकेशच्या मागं अचानक बाबाजींची आणि त्यांची भेट झाली आणि त्यांनी क्रियायोगाचं परिपूर्ण ज्ञान दिलं. सांगायचा उद्देश असा आहे की योग्य गुरु शोधण्यापेक्षा आपण योग्य होण्याचा प्रयत्न करावा. या युगामध्ये आमच्यासाठी संत वाट पाहत आहेत. त्यामुळे कोण दांभिक आणि कोण सात्विक हा आपण निवाडा करण्याचा प्रयत्न नाही. प्रभू रामचंद्र या रात्रभर असलेल्या या सुंदरतेकडे पाहतायत. पहाट होतीये, हळूहळू दिवस फुटू लागतोय. पुन्हा या सृष्टीचं सुंदर रूप प्रभू रामचंद्रांना दिसतंय. रात्रीतून खूप पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळं जेव्हा सूर्योदय होण्याची किंवा सकाळीचे जेव्हा हा प्रकाशमान असा अवस्थेचा भाग आला, त्यावेळेला प्रभू रामचंद्र झालेल्या पावसाचा थोडासा अंदाज घेत आहेत आणि पाहतायत की ज्या शेतांमध्ये बांध घातले होते ते बांध फुटून गेलेले आहेत. त्यांमधून पाणी बाहेर पडू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतात की नीतिमत्ता ही खरं तर जीवासाठी अत्यंत महत्वाची अशी स्थिती आहे. परंतु त्यातही स्त्री आणि पुरुष असा जर विचार केला तर स्त्री ही घरामध्ये संस्कार करणारी आहे, घराला बांधून ठेवणारी आहे, घरातल्या प्रत्येकाला त्याची कर्तव्य सांगणारी आहे. परंतु आपण आजच्या काळामध्ये बघतोच ना की स्त्री पुरुष समानत्व यामध्ये कोणाच्याच मनामध्ये दुमत नाहीये. कुठल्याही प्रकारचा इथं अविचार नाही. परंतु या स्वतंत्रतेच्या नावाखाली जेव्हा आपण आपल्या स्वधर्मापासून लांब जातो त्यावेळेला घरामध्ये या स्वतंत्रतेमुळं स्वैराचार निर्माण होतो. प्रभू रामचंद्र या बांध फुटलेल्या शेतातून वाहणाऱ्या पाण्याकडे पाहत मनामध्ये तेच विचार करतायत की स्वतंत्रता प्राप्त झाल्यानंतर जर स्त्रीकडे विवेक नसेल, जर तिला आपल्या स्वतःचा स्वधर्म काय आहे याची जाणीव नसेल, आपल्या घराला बांधून ठेवणं, या घरामध्ये उत्तम संस्कार करणं आणि त्यासाठी आपण स्वतः आदर्श रूपाने या घरामध्ये प्रत्येकाला आचरण करून दाखवणं, यामध्ये जर ती स्त्री चुकून या स्वैराचाराच्या नादी लागली तर त्या घरामध्ये असलेली नीतिमत्ता देखील अशाच पद्धतीने बांध फुटून तुटून त्यामधून अत्यंत महत्वाचं असलेलं हे जल वाहून जातं. त्याप्रमाणे घराची देखील अधोगती होऊ शकते. काही ठिकाणी आता पुन्हा पेरणीची अवस्था चालू आहे आणि पेरणीसाठी मशागत प्रभू रामचंद्र करताना लोक पाहतायत. शेतकरी अत्यंत तन्मयतेने मशागत करत असताना काही तण जर दिसले, कुठं गवत दिसलं, कुठं पाती दिसली तर एक एक पातं काढून ते शेताच्या बाहेर लांब भिरकावून देत आहेत. शेतामध्येच नाही, कारण पुन्हा जर ते इकडं तिकडं पडलं तर पुन्हा ते तण शेतामध्ये येतील आणि तण काय करतात, पिकाचं सगळं सत्व खाऊन घेतात आणि त्यांची वाढ ही कोणाच्याच उपयोगाची नाहीये. जसं बांधावरती आलेलं गवत हे कापण्यासाठी देखील पैसे द्यावे लागतात.
त्याप्रमाणे ही अवस्था असते बघा. प्रभू रामचंद्र बघतायत की हे शेतकरी किती मेहनतीने तन्मयतेने या एक एक तणाला काढून टाकतायत. जमीन अगदी स्वच्छ, जेणेकरून येणारं पीक हे उत्तम दर्जाचं येईल यासाठी ते कष्ट करतायत. प्रभू रामचंद्र त्याच्याकडे पाहून मनामध्ये विचार करतात की जो खरा विद्वान आहे, ज्याला आपल्या जीवनाचं हित कळतं, तो देखील आपल्या चित्तशुद्धीसाठी वारंवार आपल्या हृदयामध्ये उतरेल. मोह मद मान याचा वारंवार आपल्या हृदयामध्ये विचार करेल की आपण कुठल्या मोहामध्ये तर अडकलो नाही ना, आपण आपल्या या मोहापायी कुठं मद तर धारण करून बसलेलो नाही ना, आपल्याला जगाकडून मानाची अपेक्षा तर लागून राहिलेली नाहीये ना. मला वाटतं आपण एक स्वतःची अशी चेकलिस्टच करायला हवी या षडविकारांच्या बाबत क्वांटिफिकेशन करण्याची. आणि याचं सर्वोत्तम परीक्षक आपण आपले स्वतःच आहोत बरं का. प्रभू रामचंद्रांसारखं जर साक्षीत्वाने आपण आपल्या चित्त प्रवृत्तींच्याकडे पाहू लागलो तर आपल्याला हे सहजपणे दिसून येतील. परंतु गंमत अशी आहे की आम्हाला आपण करत असलेली प्रत्येक भावना बरोबर आहे याच्याशी आमचं झालेलं तादात्म्य आम्हाला कधीच सर्वसाक्षी होऊ देत नाही. सगळ्यात मोठी गोष्ट जर स्वभावाच्या गुणधर्माच्या आधाराने कुठली असेल ना तर स्वतःची चूक मान्य करणं आहे. आणि त्यामुळे श्री महाराज देखील म्हणायचे की रात्री निजण्याच्या पूर्वी आपलं अंतःकरण उलगडून आपण माझ्याशी संवाद करा. काय काय आहे आपल्या अंतःकरणामध्ये ते सगळं काही विदित करा. हेच तण काढून टाकण्यासारखं आहे. श्री महाराज म्हणायचे ना की माझ्या एकदा रामाकडे डोळे भरून पहा हो तुम्ही. सन्मुख होई जीव मोही जबही जन्म कोटी अघ नासही तबही. सुंदरकांड मध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात की मला सन्मुख व्हा, मला एकदा पहा, डोळे भरून पहा. तुम्हालाच तुमच्या हृदयात असलेले सर्व दोष स्वाभाविकपणे दिसून येतील. म्हणून मी आपणास म्हटलं की जगाला सुधारण्यापेक्षा मी माझ्या स्वतःवरती किती सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय हा भाग फार महत्वाचा आहे. आपण म्हणाल की अहो हा तर फार स्वकेंद्रित विचार आहे की आपण केवळ स्वतःपुरताच विचार करायचा. सज्जनो, मी नेहमी एक उदाहरण देत असतो माझ्या दासबोधामध्ये म्हणा किंवा याच्याही आधीच्या वेगवेगळ्या निरूपणांमध्ये की एका माणसाच्या घरामध्ये त्यांनी एक सुंदर अत्तराची कुपी आणली होती आणि ती कुपी त्याने कपाटामध्ये लपवून ठेवली. त्यालाही माहित नव्हतं. एक दिवशी न जाणे नकळतपणे काहीतरी वस्तू काढताना म्हणा किंवा कुठल्या तरी कारणाने म्हणा त्या कुपीचं झाकण उघडलं गेलं. ते सगळं अत्तर त्या कपाटामध्येच इतस्ता विखुरलं गेलं. बाहेरून कोणीतरी आलं, म्हणाले अहो किती सुंदर सुगंध पसरलाय घरामध्ये, काय लावलंय? हा म्हणतो मी काहीच नाही लावलं. हो पण मलाही फार छान सुगंध येतोय, न जाणे कुठून येतोय माहित नाही. आपण आपल्या स्वतःच्या आतमध्ये उतरा, स्वतःमध्ये सुधारणा करा. अत्तराची कुपी फुटली आतमध्ये की बाहेरच्या लोकांना आपोआप कळतं, आपोआप. त्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही. आणि जे प्रभू रामचंद्र म्हणतात ना की जनुदंभिन कर मिला समाजात, तशी आम्ही उलटी परिस्थिती करायला जातो. जगातल्या लोकांना प्रभावित करतो परंतु अत्तराची कुपी मात्र आतमध्ये फुटू देत नाही. तो सुगंध एकदा पसरला की या समस्त विश्वामधली जाणीव या सर्व असलेल्या सात्विक लोकांना तुमच्याकडं आपोआप खेचून घेते. त्यासाठी ना कुठली ॲडव्हर्टाईज करावी लागते ना कुणाला प्रभावित करावं लागतं. त्यामुळं आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या या विकारांवरती काम करा. ते तण दररोज न चुकता काढायला लागा. खूप गवत वाढण्यापर्यंत त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. बघा नारद मुनींच्या मनामध्ये केवळ मोहाचा तण आलेला आहे, मदाचा तण आलेला आहे. आणि तिथं देखील तण हा शब्द वापरलेला आहे विष्णूंनी की हे मला मुळासकट काढून टाकलं पाहिजे. आपल्याकडे ते जुन्या काळी काँग्रेस गवत असायचं ना, किती बघता बघता भरून जायच्या मोकळ्या जमिनी. त्यामुळे एक छोटासा तण जर असेल आणि जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की नाही रे एवढं चालतं, एवढं राहू दे,
न जाणे आपल्या अंतःकरणाला कधी तो सर्व बाजूने व्यापून जाईल याची आपल्याला देखील कल्पना येणार नाही. आणि म्हणून विवेक काय आहे? सतत आपल्या स्वतःचं परीक्षण करणं, स्वतःमध्ये उतरणं. हा चतुर शेतकरी आहे बघा, चतुर किसाना असा शब्द प्रभू रामचंद्रांनी इथं वापरलेला आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतीभोवती लक्ष दिसतंय की अरे अनेक पक्षी दिसत आहेत, परंतु या विशेषत्वाने पावसाळ्यामध्ये हे चक्रवाक पक्षी मात्र दिसत नाहीयेत. देखियत चक्र बाक खग नाही, कलिही पायी जिमी धर्म पराई. मानस पियुषकारांच्या संदर्भाने मी सांगतो की मला तर त्याचा काही अनुभव नाही, परंतु हा चक्रवाक पक्षी पावसाळ्यामध्ये मानस सरोवराच्या दिशेने जातो असं एक टिप्पणी मानस पियुष मध्ये मला दिसली. प्रभू रामचंद्र या चक्रवाक पक्षाचा शोध घेत आहेत आणि हा चक्रवाक दिसत नसल्यामुळं प्रभू रामचंद्र मनामध्ये विचार करतायत की कली ही पायी जिमी धर्म पराई. तो कशा पद्धतीने निघून गेलाय? ज्या पद्धतीने कलियुग आल्याने धर्म हा पळून जातो, धर्म हा लुप्तच होतो. म्हटलं तर त्याचं अस्तित्व आहे, परंतु तो दिसत तर नाही. ही जशी कलियुगामध्ये धर्माची स्थिती आहे, त्याप्रमाणे वर्षा ऋतूमध्ये हा चक्रवाक पक्षी आहे खरं, परंतु त्याचं दर्शन होत नाही, त्याचं अस्तित्व दिसत नाही. तो आपल्या शुद्ध मूळ अशा मानस सरोवरामध्ये जाऊन स्थिरावतो. त्याप्रमाणे धर्म देखील केवळ सद्ग्रंथांमध्ये जाऊन थांबतात. धर्म देखील केवळ संत हृदयामध्ये जाऊनच आचरण करतात. धर्म देखील स्वतःला अत्यंत शुद्ध रूपामध्ये ठेवून घेतात आणि त्यामुळं या कलियुगातल्या या वेगवेगळ्या रंगाने रंगलेल्या समाजामध्ये मात्र त्यांचं स्थान आपल्याला दिसून येत नाही. अशी ही विचित्र या कलियुगाची अवस्था प्रभू रामचंद्र आपल्याला लक्ष्मणाचं निमित्त करून सांगत आहेत. सज्जनो, आजच्या या दोह्यामधून जीवनासाठी खूप सुंदर सुंदर सूत्र प्रभू रामचंद्रांनी आपल्याला सांगितली. माझी आज अशी इच्छा होती की कदाचित आपण दोह्याच्या शेवटीपर्यंत जाऊ, परंतु अजूनही 2 चौपाया आणि दोह्याची 2 चरणं बाकी आहेत आणि त्यामुळं आपण ह्या कथानकातल्या या उर्वरित असलेल्या चौपायांचं चिंतन उद्याच्या कथा विभागामध्ये करूत आणि जर मग वेळ आपल्याकडे उरलाच तर पुढच्या दोह्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा चिंतनामध्ये बघूयात. या प्रत्येक सूत्राला आपल्या हृदयामध्ये जतन करा. या एकाच प्रार्थनेच्या आधाराने मी या सर्व असलेल्या सूत्रांचा विस्तार आपल्या समोर ठेवत आहे.